हे उपोषण जे आहे, जे सरकारने जी भरती केली ती 6 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी कार्य जे सरकारला मदत व्हावी म्हणून जी केली त्यांनी भरती, त्या भरतीमध्ये काय झालं, भरपूर तरुण जे होते बेरोजगार त्यांना तर एक संधी भेटली नोकरीची, पण सरकार काय करायला लागलं, आता 6 महिनेच आमचा वापर करून आम्हाला सोडून द्यायला लागली. तसं नाही ना, आम्हाला बेरोजगार का करता, आम्ही पहिलेच बेरोजगार होतो, परत ह्या रोजगार दिला आम्हाला आणि तोच त्यानंतर बी आम्हाला बेरोजगार करायला लागले. 6 महिने आमचा वापर केल्यासारखं झालं. हे 6 महिने सरकारने आमचा कार्यकाळ आहे का 6हून 12 महिने करावा. आमचा शासकीय सेवेमध्ये आम्हाला एक 15%पेक्षा काय जेवढं आम्हाला आरक्षण देता येईल तेवढं द्यावं. पण आमची महत्त्वाची मागणी फक्त एकच आहे, आमचा कार्यकाळ वाढलाच पाहिजे. जोपर्यंत कार्यकाळ वाढत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणारच नाहीत. बेमुदत ठिय्या आहे आमचा. पूर्ण जिल्ह्यातून जवळजवळ आतापर्यंत अजून 1 ते 1.5 तासात हजारी सगळे प्रशिक्षणार्थी इथे येणार आहेत. फक्त काय सांगाल ताई, कशासाठी आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे? आमची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण यांच्या अंतर्गत नियुक्ती झाली होती. तो कार्यकाळ 6 महिन्यांचा होता. तो कार्यकाळ आता संपुष्टात येत आहे, पण हा शैक्षणिक वर्षाचा कार्यकाळ नाहीये. 6 महिने प्रशिक्षण पूर्ण होत नाहीये. लेकरांची कशी प्रगती झाली हे निदान 1 वर्षामध्ये तुम्हाला कळेल. आम्ही जे आमच्या कर्तृत्व केलेलं आहे शाळेवर, प्रत्येक शाळेवर, प्रत्येक युवक आणि युवतीने, ते तुम्हाला पण कळायला पाहिजे, जनतेला पण कळायला पाहिजे, किंवा प्रत्येक शिक्षकालाही कळायला पाहिजे की आम्ही त्यांच्यावर काय संस्कार केले किंवा त्यांना काय शिकवलं. आमचा कार्यकाळ वाढून याच्यासाठी की आम्हाला 1 वर्षाचा कार्यकाळ पुरेसा होतो, 12 महिने तरी आम्हाला कंटिन्यू करायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. तरी तुम्ही आमची ही मागणी पूर्ण करावी ही आमची विनंती आहे. शैक्षणिक कार्यकाळ 1 वर्षाचा करण्यात यावा, नाही तर आम्ही असेच आंदोलन हे कंटिन्यू आम्ही असंच करणार आहे.